द्या, नाहीतर आमची जमीन परत करा। आम्हाला कामावर घ्या, नाहीतर आमची जमीन परत करा। आम्हाला कामाला घ्या, नाहीतर आमची जमीन परत करा। मुर्दाबाद मुर्दाबाद, विदर्भ मंडळ मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, विदर्भ मंडळ मुर्दाबाद। अभी हम खड़े हैं घुग्घुस परिसर में, जहाँ पर गुप्ता पावर प्लांट है। इसी परिसर में वो जब पावर प्लांट खोला गया था तब यहाँ के स्थानिक लोगों की ज़मीनें ली गई थी और उन्हें आश्वासन दिया गया था कि जब तक आपकी 58 साल की उम्र रहेंगी तब तक हमारे यहाँ पर आपको नौकरी दी जाएगी। पर आज अचानक से इन्हें निकाल दिया गया और इन्हीं मजदूरों और वहाँ के लेबरों ने आज आंदोलन का रुख किया है, जिसमें आज 18 तारीख से ये आंदोलन चालू है। आइए हम जानते हैं किस प्रकार का आंदोलन है और कैसे इन्हें निकाला गया। आप बताइए, आपको किस प्रकार से निकाला गया और क्यों निकाला गया? आम्ही सर्वजण या प्रकल्पग्रस्त शेतकरी कामगार आहे। 2008 मध्ये आमच्या जमिनी गेल्या या प्रकल्पामध्ये। त्यावेळी यांनी ॲग्रीमेंट केलं होतं आमच्यासोबत की प्रत्येकी कामगाराला 58 वर्षापर्यंत कायमस्वरूपी रोजगार देऊ आणि त्याप्रमाणे 2012-13 या सणामध्ये 103 लोकांना कायमस्वरूपी कामावर घेतलं आहे। त्यानंतर काही कारणास्तव हा प्लांट बंद पडला आणि 2016 मध्ये हा पूर्णपणे बंद झाला। त्यानंतर आता 2022 मध्ये हा पूर्वरत चालू झाला। पूर्वरत चालू झाल्यानंतर आम्ही यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रत्येकदा यांची उडवाउडीची उत्तर मिळाली आम्हाला। त्यामुळे आम्ही एक लेबर कमिशनरकडे सुद्धा यांची मीटिंग लावली। त्याच्यामध्ये यांनी म्हटलं होतं की ज्या कंडिशनमध्ये चालू कंडिशनमध्ये झाल्यानंतर आम्ही तुम्हाला पुन्हा पाचारण करू। प्लांट चालू कंडिशनमध्ये झाल्यानंतर आम्ही पुन्हा विनंती केली। ते म्हणाले पुन्हा एक महिना थांबा। आम्ही पुन्हा 1 महिन्यानंतर त्यांना विनंती केली। असं उडवाउडीचं उत्तर मिळालं। त्यानंतर आम्ही पत्रव्यवहार केला, माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन दिलं की आम्ही स्थानिक रोजगार म्हणजे स्थानिक शेतकऱ्यांचे भूमिपुत्र आहे आणि त्यांच्या इथे जमिनी गेल्या आहे। त्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे पोरं आहो जे कामावर रुजू झाले होतो। त्यामुळे आम्हाला पूर्ववत कामावर द्या। NCLTचा जो ऑर्डर आहे त्याच्यामध्ये पण आमच्या तिथे आहे की यांना फर्स्ट चान्स द्या म्हणून कलेक्टर साहेब नव्हते, त्यामुळे निवासी कलेक्टर जे होते त्यांच्यासोबत बोलणं झालं। त्यांना दिले आम्ही पूर्ण डाटा दिला। त्यांना सांगितलं की आम्हाला न्याय मिळवून द्या। जर तुम्ही 18 तारखेपर्यंत आम्हाला न्याय मिळवून नाही दिला तर आम्ही गेट बंद आंदोलन करू। त्याप्रमाणे आम्ही 18 तारखेपासून या गेट बंद आंदोलन केलं। 18, 19 तारखेला 20 तारखेला LC साहेब आले। 3-4 वाजता LC साहेब आले, आम्हाला भेटून गेले। आमची मीटिंग त्यांनी 21 तारखेला लावायचं आश्वासन दिलं आणि त्यानंतर सायंकाळी 5-5:30 वाजता यांनी कोर्टाचा ऑर्डर आणला की लेबर कोर्टाचा की हे तर हा गेटसमोर तुम्ही आंदोलन करू शकत नाही, 500 मीटरच्या अंतरावर करा आणि तुम्ही असं का केलं याचं 10 दिवसामध्ये तुम्ही उत्तर द्या, असं त्यांनी एक पत्र पाठवलं। त्यामुळे ते पोलीस प्रशासनावर त्याचा प्रभाव पडला। येथील पोलीस प्रशासनाने आम्हाला पूर्णतः मदत केली, कारण त्यांना माहिती आहे की आम्ही भूमिपुत्र आहोत, आम्हावर अन्याय झालेला आहे आणि आम्हाला इथे न्याय मिळाला पाहिजे ही त्यांची भावना होती। पण त्यांचे पण हात कायद्याने बांधलेले आहे। त्यामुळे कोर्टाचा आदेश त्यांना मानावा लागला। त्यांनी आम्हाला सांगितलं की असं करू नका, तुमच्यावर गुन्हे दाखल होतील आणि तुम्हावर गुन्हे झालेले आम्हाला चांगलं वाटणार नाही। त्यामुळे आम्ही संगनमताने एक काम केलं की 500 मीटर दुरीवर म्हणजे आज इथे केलं आहे, आम्ही एक टेंट बांधून इथे उभं केलं आहे, आपलं आंदोलन पूर्वर चालू ठेवलं आहे। आणि ती काल LC मध्ये मीटिंग होती, त्यांनी ते सांगितलं की आता आमची तुमची काही घेणं देणं नाही, तुम्हाला जे काही करायचं आहे तुम्ही कोर्टात भांडा। आणि न्यायव्यवस्थेवर आमचा आता काय विश्वास ठेवू आम्ही? आज ज्याच्या जमिनी गेल्या आहे, स्थानिक म्हणजे त्यांच्यासाठी स्थानिक हा 5 किलोमीटर अंतरावर धूळ खाणारा नाही आहे। स्थानिक त्या जिल्हा लेवलनं सांगतात ते की आम्ही जिल्ह्यातून कोणतेही घेऊ पण तुम्हाला नाही घेऊ। हा रोजगार हा प्लांट इथे उभा झाला आहे, याचं प्रदूषण हा 5 किलोमीटर 6 किलोमीटरच्या अंतरावर जाणार, ते लोक बिमार पडतील, त्याच्या लोकांच्या शेत्या खराब होतील, हा त्यांना काही घेणं देणं नाही। त्यांच्या मुजोऱ्या चालल्या आणि खासकर तो मनोज अग्रवाल म्हणून एक व्यक्ती आहे, तो याचा GM आहे की काय ते VP आहे, हा सर्वात नालायक माणूस आहे। कारण यांनी स्पष्ट सांगितल्याचं जो एवढा मोठा आहे का मी येणार नाही, तुम्हाला घेणार नाही, तुम्हाला काय करायचं ते करा, मी कायद्याच्या ह्याच्यात भांडेल, तुम्हाला कोर्टात या। NCLTचा ऑर्डर आहे, NCLTच्या कॉपीमध्ये सुद्धा तिथे देऊ नये की या प्रथम प्राधान्य तेथील पूर्व कामगारांना द्या।
तरी पण ते झुगारत नाही का तिथे अनिवार्य हा शब्द नाही लावला म्हणत आहे. अनिवार्य शब्द नाही लावला, पण तिथे हा शब्द नाही लावला की त्यांनी नोका घेऊ हा शब्द नाही लावला. त्या म्हणजे एखाद्या प्रोसेसला आपण म्हणतो ना, नाण्याच्या दोन बाजू राहतात. एक बाजू आपल्या हिशोबाने घेऊन नाचत आहे आणि पैशाच्या जोरावर आमच्या गरीब लेकराचा छळ चालू आहे आणि याच्यामध्ये कोणीही प्रशासन लक्ष देत नाही. आज जिल्ह्याचा कलेक्टर जो आपला प्रकल्पग्रस्ताचा अध्यक्ष आहे यांनीसुद्धा या गोष्टीवर लक्ष द्यावं ही आमची शोकांतिका आहे. पालकमंत्री झाले, आज आपल्या याच्यातले आमदार खासदार हे सुद्धा लक्ष देत नाही. निवडणुका आले की यांना आमची लक्ष देते, त्याच्यानंतर कोणी लक्ष देत नाही. अभी इन कामगारों का आरोप है कि यहाँ पर स्थानिक आमदार खासदार कोई भी इनके तरफ ध्यान नहीं दे रहा है और इनकी ज़मीनें गई है. इसी प्रकार आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना के राजू भाऊ कुकड़े इनका समर्थन करने आए हैं, अमन अंदेवार जी. आइए अभी उनसे भी बात करते हैं. राजू भाऊ, आपने किस प्रकार इनकी मांगे आप समर्थन दे रहे हैं और इनके लिए आप क्या करेंगे आगे? गुप्ता एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी जी आहे, या कंपनीनं प्रकल्पग्रस्तांच्या ज्या 2008मध्ये जे ॲग्रीमेंट केलेलं होतं त्या ॲग्रीमेंटमध्ये स्पष्ट म्हटलं होतं की मी 58 वर्षापर्यंत तुम्हाला कायमस्वरूपी आमच्या कंपनीमध्ये आम्ही घेऊ. आणि ते ॲग्रीमेंट असताना त्यांनी 2012 ते 2016पर्यंत सर्व प्रकल्पग्रस्तांना कामावर घेतलं, परंतु कंपनी बंद झाली. त्याच्यानंतर परत आता कंपनी 2022मध्ये सुरू झाली, त्याचं मेंटेनन्स सुरू झालं. तर सगळे प्रकल्पग्रस्तांना असं वाटलं की बाबा आता आपल्याला नोकऱ्या मिळेल, परंतु जेव्हा ते गेले तर त्यांना की टलवाटलवीचे उत्तरं दिले की बाबा तुम्हाला 2023मध्ये घेऊ, 1 वर्षाने घेऊ, जेव्हा पूर्ण प्लॅन जेव्हा चालू होईल तेव्हा घेऊ. पण आज जेव्हा पूर्णपणे प्लॅन सुरू होण्याची स्थिती असताना या 103 प्रकल्पग्रस्तांना जे आहे गुप्ता एनर्जी पॉवर लिमिटेडचे जे संचालक आहे हे जाणीवपूर्वक जे आहे डावलून बाहेरच्या प्रांतातील बाहेरच्या लोकांना इथे आणून जे ही कंपनी चालवत आहे, ही गोष्ट एक प्रकारे भूमिपुत्रावर अन्याय करणारी आहे. बिचारे ज्यांच्या जमिनी गेल्या, पोटाची भाकर ज्यांची गेली, त्या भूमिपुत्रांना समजा डावलून बाहेरून येणारे जे लोक येत असतील तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे खपून घेणार नाही. आणि म्हणून या भूमिपुत्रांच्या हक्कासाठी, न्याय हक्कासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्णपणे रस्त्यावर उतरणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे आमचे जिल्हाध्यक्ष मंजी अंदेवार यांच्या नेतृत्वामध्ये ही लढाई आपण पूर्णपणे शेवटच्या क्षणापर्यंत लढू आणि निश्चितपणे या संपूर्ण प्रकल्पग्रस्तांनी सोबतच या गावाच्या आजूबाजू जे काही प्रकल्पग्रस्त आहेत त्या सर्वांना आम्ही न्याय देऊ एवढंच सांगतो. याच्यानंतर जी काही लढाई आहे ही मैदानी लढाई होईल. कामगार महाराष्ट्र नवनिर्माण सेना के कामगार जिला अध्यक्ष अमन अंदेवार भी है यहाँ पर मौजूद, जो कामगारों के लिए हर समय खड़े रहते हैं. अमन जी, आपको पता चला और आप यहाँ पर आए तो आपने इनकी सभी बातें सुनी. अभी आप किस प्रकार इनके आंदोलन को सहयोग करेंगे? ज्याप्रमाणे हे प्रकल्पग्रस्त लोकांशी 2008ला यांची जमिनी घेऊन यांना हे पुन्हा लिखितमध्ये दिला होता की 58 वर्षापर्यंत यांना ड्युटीवर घेण्यात येणार म्हणून. पण 2012ला कंपनी चालू झाली न 16ला कंपनी काही कारणास्तव बंद झाली. त्याच्यानंतर आता 2022मध्ये कंपनी पुन्हा चालू झाली आहे. झाल्यानंतर हे पूर्ण प्रकल्पग्रस्त 103 लोक ते कंपनीला व्हिजिट केले, त्यांच्याशी बोलणं केला कंपनीच्या मॅनेजमेंटसोबत. तर त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही काही पण करून घ्या, मी तुम्हाला कामावर घेणार नाही. तर हे लोक पूर्ण आपले प्रकल्पग्रस्त 103 लोक इथे कंपनीला लेटर देऊन, कलेक्टरला लेटर देऊन, लेबर कमिशनरला लेटर देऊन हे लोक आंदोलनावर बसले आहे आता 18 तारखेपर्यंत पासून. पण आत्तापर्यंत इथं कोणीही येऊन इथं कोणी आला नाही, कोणी यांना काही सांगितलं नाही की तुमचं का होणार. पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांना पाठिंबा देत आहे आणि यांना सांगत आहे की 10 दिवसात जर गुप्ता एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी हे प्रकल्पग्रस्त लोकांना 103 लोकांना कामावर घेतली नाही फक्त 10 दिवसात, तर पूर्ण महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्ण गावातल्या लोकांना घेऊन इथे जन आंदोलन करणार आणि काही पण
इथं कमी जास्त झाला कंपनीच्या मॅनेजमेंटला या कंपनीला, तर याची जबाबदारी पूर्ण प्रशासनाची राहणार. आणि एवढे लेटर दिल्यानंतर पण आतापर्यंत कलेक्टरांचा काही निर्देश आला नाही, लेबर कमिशनरचा काही निर्देश आला नाही आणि आत्तापर्यंत कोणी आमदार खासदार पण इथं आले नाही. तर यांना मी हे सांगून देतो की काही पण घडलं कंपनीला आणि काही पण कमी जास्त झालं तर याची जबाबदारी प्रशासन राहणार. अब देखना होगा यह आंदोलन किस तरफ रुख लेता है. ग्लोबल मिशन न्यूज़ से अनूप यादव की रिपोर्ट.